दिल्लीमध्ये जे होतंय त्याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मराठी भाषेचा महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मी आज दिल्लीमध्ये आलोय। माझ्यासोबत संजय नहारजी देखील आहेत। आता मी ह्या जागेची पाहणी करून जी सगळी साहित्यिक मंडळी आहेत आणि संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर देखील करणार आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांना जे काही अजून महाराष्ट्र शासनाचं सहकार्य आहे ते कशा पद्धतीने देता येईल या संदर्भात माझी चर्चा होईल आणि नंतर मी पुन्हा एकदा आपल्याशी बोलणार आहे। तुम्ही जेएनयू मध्ये जाऊन आलेला कुलगुरूंची देखील भेट घेतलेली आहे त्याबद्दल मी स्वतःचं भाग्य मानतो की मी जेएनयू मध्ये आज एका बैठकीसाठी गेलो होतो। मी तिथल्या कुलगुरूंना देखील भेटलो, त्यांच्या डीनना देखील भेटलो। महाराष्ट्र शासनानं एक अतिशय महत्त्वाचा जेएनयूमध्ये जो उपक्रम सुरू केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र, त्याचा देखील मी आढावा घेतला आणि त्याच्यावर देखील सांगोपांग चर्चा काय झाली, जेएनयूमध्ये अजून आम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र शासन म्हणून पुढे जातोय हे देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे। संजय राऊत यांनी सकाळी मोठी टीका केलेली आहे। शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेना जो पुरस्कार दिला त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे साहित्य बनलेला। दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन महत्त्वाचे त्याच्यातले पार्ट आहेत। एक शिंदे साहेबांचा झालेला सत्कार म्हणून पवार साहेबांवर केलेली टीका आणि पवार साहेब साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत म्हणून साहित्यिकांवर केलेली टीका, असे मला असं वाटतं दोन पार्ट ते आहेत। त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरहद नावाची जी संस्था आहे त्यांनी काल हा सत्काराचं नियोजन केलं होतं आणि त्या संस्थेला असं वाटलं की तो सत्कार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा करावा, त्या सत्काराला ते पात्र आहेत आणि शरद पवार साहेबांना देखील वाटलं की एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार त्यांच्या हस्ते होतोय तो योग्य आहे म्हणून ते सत्काराला उपस्थित राहिले। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं। खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले। शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं। स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा। आणि दुसरा पार्ट जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे, मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील, परंतु साहित्यिकांना दलालाची उपमा देणं याचा मी जाहीरपणानं निषेध करतो। पण एकनाथ शिंदेचा सत्कार म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या अमित शहाचा सत्कार आहे, कारण तुमची शिवसेना फोडण्यामध्ये अमित शहाचा हात होता असं मुद्दा असा आहे ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना सगळ्या मुवमेंट योग्य वाटलेत ना। ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना साहेबां नेतृत्व कर्तृत्व हे योग्य, त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेले आहेत। त्यांनी दिल्लीमध्येच त्यांचा सत्कार का केला हे देखील काही लोकांनी टीका करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना। आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचा झालेला सत्कार हीच मोठी पोटदुखी आणि पोटसूळ आहे। नाही, पण त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत काही अजूनही लोकांचे सत्कार करण्यात आले, त्या नावांवर आक्षेप घेऊन त्यांनी असं म्हटलंय। दुसऱ्या बाजूला साहित्य संमेलनाची अजून कार्यक्रम पत्रिका निश्चित नाहीत, पण सत्कार आणि पुरस्कार सुरू झाले 8 दिवसांवरती कार्यक्रम। अनेक जी नावं आहेत त्या नावांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची वादग्रस्त नाव आहेत, त्याबद्दल मी एकच सांगतो की साहित्य संमेलन आलं की आपल्याला माहिती आहे की अशा वाद होतात, पण हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय, साहित्यिकांनी कुठं कॉन्ट्रोवर्सी निर्माण केलेली नाही। साहित्यिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय साधून हे देशाच्या राजधानीमधलं साहित्य संमेलन करण्याचं योजलेलं। मग कोणीतरी वाद घालणारा पाहिजे तर साहित्य संमेलन नाही तर गाजणार कसं? त्याच्यामुळं मला असं वाटतं साहित्य संमेलनामध्ये हे राजकारण आणून वाद घालण्याचा हा प्रकार आहे। साहित्यामध्ये राजकारणीय व्यक्तींना पुरस्कार देऊन राजकारण कोणी असं पण कालचा सत्कार हा साहित्य संमेलनामधला कुठला सत्कार होता? साहित्य संमेलनाचाच अनुषंगाने कार्यक्रम होता सर, अंग होता। मुद्दा असा आहे नाही पण तो साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने साहित्य संमेलन आणि सरहद या दोन संस्थेच्या वतीने देण्यात आला आणि या दोनच नाही, त्याचं उत्तर मी देतो। साहित्य महामंडळ ही एक आणि स्वायत्त महामंडळ ज्यांना संमेलन घ्यायला देतात ती दरवर्षी वेगळी संस्था असते आणि सरहद यंदाचं संमेलन सरहदने घेतलेलं आहे। तर संमेलनाच्या निमित्तानं या पूर्व सत्कार ही परंपरा आहे
दुसरं त्याच्यामध्ये महाजी शिंदेंचं नाव यासाठी घेतलं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे आपण महाराष्ट्र गीतामध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक लहान मुलगा रोज म्हणतो. तर दिल्लीचे तख्त राखतो ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे आली ते महाजी शिंदे आहेत. आणि महाजी शिंदेंच्या नावानं पुरस्कार जेव्हा द्यायचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा तो जेव्हा त्याचा अभ्यास झाला, सदानंद मोरे सरांसारखे लोक होते की स्वतः महाजी शिंदे कवी होते, अभंग लिहायचे, ओव्या लिहायचे. महाराष्ट्राबद्दलची एक प्रतिमा ज्यांनी दिल्लीत येऊन तयार केली, देशभर तयार केली, तर त्यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना देण्यामागे काही कारणं होती. त्यातली मी काल कारणसभेत बोललो की ज्या साताऱ्यातनं ते आले तो सातारा तोच आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये बांधण्यासाठी असेल, पंजाबमध्ये बांधण्यासाठी असेल आणि ज्या प्रकारे काही कामं केली, तर आम्हाला असं वाटलं की एकनाथ शिंदेंना पुरस्कार द्यायला पाहिजे. अजून एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये कितीही काहीही झालं तरी दिल्लीमध्ये महाराष्ट्र एक असतो. सर्व आपण दिवसभर भांडलो तरी दिल्लीचा व्यासपीठ इतकं मोठं व्यासपीठ नाही आहे सांगायला देशाला की आम्ही एक आहोत. म्हणून काल एकनाथ शिंदे साहेबांना दलालांचा अड्डा असं त्यांचं म्हणणं आहे संजय. बघा असं आहे की त्यांनाही निमंत्रण दिलं आहे. नाही दलालांचा काय नाही, महाजी शिंदे पानिपतच्या काळात होते. जो कालावधी आहे ना, असं आहे की एखाद्या माणसाचं कर्तृत्व त्याच्या पुढच्या पिढ्यांमधल्या एखाद्या माणसाने काय केलं याच्यावर ठरत नाही. तुम्ही महाजी शिंदे बघा, राजस्थान मध्य प्रदेशपासून दिल्लीपर्यंत. आत्ता आपण ज्या जागेवर उभे आहोत इथं महाजी शिंदेंचा तळ होता. त्यामुळे त्याचे ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्या. आत्ताची लढाई किंवा राज्य मिळवणे तर प्रेमाने जिंकणं, त्यासाठी परत संमेलन इथं होतंय. आणि ते म्हणाले की मोदींना, संजय राऊतांना काय भेटणार आहात का किंवा काय? आणि संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदींनाही पत्र लिहिणार आहे त्या विषयामध्ये. प्रतिक्रिया दलालांच्या मी तुम्हाला त्याच्यावर उत्तर असं देतो की मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास जर आपण नीट वाचला तर याच्यापेक्षा गंभीर टीका यापूर्वी संयोजकांवर झालेली आहे. गोविंद तळवळकरांनी याला भिक्षुकाचे संमेलन म्हटलेलं आहे. दुर्गाबाईंनी तर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना येऊ दिलेलं नाही आहे. तर वादविवाद हे महाराष्ट्राच्या निकोपवाढीसाठी चांगले आहेत. हीच त्या 1878 साली महादेव गोविंद रानडे यांची कल्पना होती. म्हणून आजही महाराष्ट्रात सगळ्यात गाजलेली वादविवाद स्पर्धा ही महादेव गोविंद रानडे यांच्या नावानीच आहे. त्यामुळे वादविवाद याच्यामुळं याचं काही नुकसान होत नाही. अशा प्रकारची टीका करण्याची परंपरा आहे. त्यामुळे संमेलन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं हे सिद्ध होतं. सर, एक प्रश्न असा की ते म्हणाले नरेंद्र मोदींना पण मी पत्र लिहिणार आहे, या विषयामध्ये तुमची काय भूमिका असेल? त्यांना अधिकार आहे ना. संजय राऊत आमचे खूप चांगले मित्र आहेत आणि नुसते मित्र नाहीत. तुम्ही त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे, तुम्ही ती अजूनही उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक असं मी म्हटले. मी म्हटले बंडखोरी ही मराठीतली आवडती आणि त्यांना टीका करायचा पूर्ण अधिकार आहे असं मला वाटतं. उदय सामंत सर, ठाण्याचं राजकारण हे माहीत नाहीये शरद पवारांना, तर आम्ही जाऊन सांगतो एकनाथ शिंदे यांनी काय जास्त काम केलं नाहीये, पण त्याच्या पहिलेतले जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांनी पहिला मेयर सतीश प्रधानांच्यामुळे ठाण्यात मला असं वाटतं की सचिन प्रधान साहेब असतील यांचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की उद्या तरी मोठ्या नेत्याला कसं वागावं हे जर सांगायला लागलो तर लोक माझी किंमत करतील की त्या नेत्याची किंमत करतील. आणि म्हणून शरद पवार साहेब गेली 56 वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आहेत. त्यांना चांगलं काय वाईट काय हे सगळं माहिती आहे. ते महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले आहेत, देशाचे अन्नमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळं अशा माणसानं विचाराअंतीच एकनाथ शिंदे स्वतःच्या हस्ते सत्कार केलेला आहे आणि ते त्यांनी जाहीरपणानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला मगाशीच एक लाईन आपल्याला सांगायची आहे. ह्याच्या कुठच्या शिंदे साहेबांचा सत्कार झाला आहे ते मूळ आहे आणि तो पोटसूळ आहे. थँक्यू सो मच.